शिक्षकाकडून असं मला सांगण्यात आलं की तुम्ही तक्रार का केली आणि तुम्ही तक्रार न करता आम्हाला सांगायला पाहिजे होते, आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ. परंतु मी यापूर्वीही असा प्रकार घडला होता, आळी आढळली होती. तर मी एप्रिलमध्ये ते निदर्शनास आणलं, परंतु त्यावर काही कारवाई झाली नाही. परंतु वारंवार ह्या घटना घडणं आणि विद्यार्थ्याच्या जीविताशी खेळ करणं हे माझ्या कुठंतरी मनाला लागलं आहे. त्यामुळे मी महापौर आणि आयुक्तपासून तर आमच्या शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत तक्रारी केल्यात आणि त्याचे हे आज तुमच्या माध्यमातून हे सर्वांसमोर प्रकरण आलं आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे की प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य त्या यंत्रणेमार्फत सुरक्षित मध्यान्ह भोजन अन्न पुरवठा करण्यात यावा. सकाळी आपला मध्यान्ह भोजनची वेळ झाली, त्यानंतर मी ते चव घेतली. चव ठीकठाक होती आणि नंतर जसं खाऊ वाटप केला त्यामध्ये 4-5 मुलांना खाऊ वाटल्यानंतर एका मुलांना खाऊ पहिल्या 1-2 घासामध्ये त्याला काच लागली. तर मी त्याला बोलवलं आणि त्याला म्हणलं आता बाकीच्या मुलांना खाऊ बंद करा आणि बाकीच्या मुलांना खाऊ वाटला नाही आणि त्यांना त्या मुलांना माझ्याजवळ बसून ठेवलं, तुला काही त्रास वगैरे होतो का, जास्त लागले काय? तर ते म्हणलं सर नाही, सुरुवातीलाच माझ्या दातात आल्यामुळे होणारा समोरचा अनर्थ टळला. आणि माझं नाव विकास नारायणराव घुगे, मी प्रहार शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि सामाजिक काम करतो. ओके, थँक्यू.